हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भोंगे विरोधी आंदोलनात 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल। 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप। महाराष्ट्रद्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्रद्रोहीच। संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट। राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या टाळी प्रतिटाळीने राज्याच्या राजकारणात नवी खळबळ। ठाकरे बंधू एकत्र आले तर स्वागतच, फडणवीसांची प्रतिक्रिया। एकत्र आले तर कुणाचं पोट दुखतंय? अजित पवारांची मिश्किली। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। सूर्या, मणिपाल, इंदिरा आयव्हीएफ रुग्णालयही पोलिसांच्या रडारवर। मनसेच्या संदीप देशपांडेंचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र। मराठ्यांचं मागील 200 वर्षातलं उदाहरण देताना तिथे कुणालाही सक्ती नव्हती, मग आता ती सक्ती का? देशपांडेंचा सवाल। राज्य सरकारला सांगून सक्ती थांबवण्याचीही केली विनंती। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा जनता दरबाराला सुरुवात। समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी। समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा नियोजित नाशिक दौरा रद्द। हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द केल्याची समीर भुजबळांची माहिती। पुढील 1 महिना सुरक्षा दलांच्या कारवाया थांबवा। नक्षल्यांची सरकारकडे पत्राद्वारे गयावया। आमच्याही कॉम्रेड्सना सुरक्षा दलावर गोळ्या न चालवण्याच्या सूचना। नक्षल्यांच्या पत्रात उल्लेख। सोलापूरचे डॉक्टर वळसंकर यांची आत्महत्येपूर्वी चिठ्ठी। रुग्णालयातच प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या महिलेला अटक। राहुल गांधी अमेरिकेच्या बोस्टनमध्ये दाखल। उद्या आणि परवा अमेरिकेतील भारतीयांशी संवाद साधणार। ब्राउन विद्यापीठात देणार व्याख्यान। वानखेडेवर आज पारंपरिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सची लढत। होम पिचवर खेळण्याचा मुंबई इंडियन्सला फायदा। आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्सचा आज सामना। आव्हान टिकवण्यासाठी आरसीबीच्या फलंदाजांना शिकस्त करावीच लागणार। कोहली, सॉल्टसह पाटीदार, लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मावर मदार।